मित्रांनो, आपल्या घरात आई वडील, आई आजोबा किंवा शाळेत जाणारी मुलं असतील आणि ते एस टीने प्रवास करत असतील तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण एस टीच्या NCMC कार्डबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकासाठी NCMC कार्डबाबत महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा NCMC कार्डची नोंदणी सुरू झाली आहे. पण हे कार्ड नेमकं कधीपासून अनिवार्य आहे? विद्यार्थ्याची नोंदणी कधीपासून सुरू झाली? कार्ड कुठे काढायचं आणि आतापर्यंत किती लोकांनी NCMC कार्ड काढले आहेत हे आपण पाहणार आहोत. ही सगळी माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी ही माहिती उपयोगी ठरू शकते. अगोदर जाणून घेऊया NCMC कार्ड म्हणजे काय. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. एस टीच्या सवलतीच्या प्रवासासाठी वापरलं जाणारे हे कार्ड आहे. म्हणजे प्रवासाची पात्रता आणि सवलतीशी संबंधित माहिती कार्डच्या माध्यमातून हाताळण्याची ही व्यवस्था आहे. आता या कार्डचा वापर एस टीच्या विविध सवलतीच्या प्रवासासाठी महत्त्वाचा होत चालला आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची तारीख. आता ही तारीख जरा लक्षात ठेवा. 1 सप्टेंबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती या पोस्टमध्ये दाखवण्यात आली आहे. म्हणजे सवलतीचा प्रवास करणाऱ्या या प्रवाशांनी NCMC कार्डची नोंदणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. त्यामुळे शेवटच्या वेळेपर्यंत थांबू नका. विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट. आता आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी महत्त्वाची माहिती बघूया. 15 ऑगस्ट 2026 पासून शालेय विद्यार्थ्यांच्या NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी कार्ड काढण्यासाठी कुठं बाहेर जाण्याची गरज नाही. शाळेत येणाऱ्या अधिकृत ST प्रतिबंधामार्फतच विद्यार्थ्यांची NCMC कार्डसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. म्हणून आपल्या घरात शाळेत जाणारा मुलगा किंवा मुलगी असेल तर शाळेकडून NCMC कार्डच्या नोंदणीबाबत माहिती घ्या. शाळेत STचे अधिकृत प्रतिनिधी कधी येणार आहेत, नोंदणीसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत याची माहिती शाळेकडून घ्या. आतापर्यंत किती नोंदी झाली? 12 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार NCMCसाठी तब्बल 1,01,93,438 प्रवाशांनी नोंदणी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आणि त्यापैकी 64,91,065 कार्ड सक्रिय झाल्याची माहिती दिली जात आहे. म्हणजे मोठ्या संख्येने प्रवासी या स्मार्ट कार्ड व्यवस्थेशी जोडले जात आहेत. लक्षात ठेवा, हे आकडे 12 ऑगस्टपर्यंतचे आहेत. पुढे यामध्ये बदल झालेला असू शकतो. महिलांनी काय करायचं? जर तुम्ही महिला असाल आणि एस टीच्या सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेत असाल तर NCMC कार्डची नोंदणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या गावात किंवा जवळच्या शहरातल्या ST आगारात NCMC कार्डबाबत चौकशी करा. कार्ड काढताना अधिकृत केंद्रातूनच प्रक्रिया करून घ्या. कुणी बाहेरचा माणूस मी कार्ड काढून देतो म्हणून पैसे मागत असेल तर लगेच पैसे देऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात ठेवा, आपल्या घरात आई वडील, आई आजोबा किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक असतील आणि ते एस टीने प्रवास करत असतील तर ही माहिती त्यांना नक्कीच सांगा. 1 सप्टेंबर 2026 पासून NCMC कार्ड अनिवार्य होणार असल्यामुळे नोंदणी आधीच करून ठेवणं चांगलं. शेवटच्या दिवसात गर्दी होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या जवळच्या ST आगारात जाऊन NCMC कार्डची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र आधीच विचारून घ्या. विद्यार्थ्यांच्या पालकासाठी काय करायचं? आता विद्यार्थ्यांच्या पालकासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या NCMC कार्डची नोंदणी सुरू झाली आहे. म्हणून मुलांच्या शाळेतून याबाबत काही सूचना आली आहे का हे तपासा. शाळेत STने अधिकृत प्रतिनिधी येऊन नोंदणी करणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करून किंवा कुणाला पैसे पाठवून नोंदणी करू नये. शाळेकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीनुसार प्रक्रिया पूर्ण करा. मित्रांनो, एसटीने प्रवास करणाऱ्या आपल्या घरातल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूप उपयोगी आहे. म्हणून हा व्हिडिओ आई-वडिलांना, आजी-आजोबांना, भावंडांना आणि शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांना नक्की शेअर करा. विशेषतः आपल्या गावाकडच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. कारण शेवटच्या वेळेला धावपळ होण्यापेक्षा आधीच माहिती घेतलेली बरी. अशाच आपल्या महाराष्ट्रातील योजना, एसटीच्या सुविधा आणि सरकारी अपडेट्स आपल्या सोप्या मराठी भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.